स्थानिक स्वराज्य संस्थेच्या सदस्यांमधून निवडून देण्यात येणाऱ्या विधान परिषद आमदारकीच्या निवडणुकीसाठी सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस आहे. दरम्यान शनिवारी भारतीय जनता पार्टीकडून माजी आमदार राजेंद्र राऊत यांनी तब्बल 4 अर्ज नेले आहेत. राऊत यांनी विविध शासकीय कार्यालयातून ना हरकत प्रमाणपत्र काढण्याचे सुद्धा सांगण्यात आले. त्यामुळे भाजप राऊत यांनाच आता उमेदवारी मिळणार अशी चर्चा ते अर्ज नेल्यापासून ऐकण्यास मिळत आहे. शनिवारी माळशिरसचे आमदार उत्तमराव जानकर यांचे चिरंजीव जीवन जानकर यांनी आपला अपक्ष अर्ज दाखल केला. त्यांच्या नामनिर्देशन पत्रावर सूचक म्हणून अतुल पाटील, रणजित पांढरे, अण्णा पांढरे, अविनाश दोशी, स्वाती बावकर, भारती पांढरे, गौतम माने, रघुनाथ चव्हाण, पूनम वळकुंदे, ताई वावरे या 10 जणांच्या सह्या आहेत. सोलापूर विधान परिषदेची जागा काँग्रेस पक्षाला सुटल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे काँग्रेस पक्षाकडून उमेदवार कोण असा प्रश्न होतोय. दरम्यान माहिती घेतली असता समजले की पंढरपूरचे माजी नगरसेवक प्रशांत फत्तेपूरकर यांना पक्षाने तयारी करण्यास सांगितली आहे. ही निवडणूक कोणत्याही परिस्थितीत बिनविरोध होऊ द्यायची नाही अशी भूमिका विरोधी पक्षाने घेतल्याचे बोलले जाते. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांना भेटून प्रदेश प्रवक्ते काकासाहेब कुलकर्णी यांनी सोलापूर विधानसभा लढवण्याची इच्छा व्यक्त केली होती, पण त्यांच्या नावाचा कुठेही काँग्रेसकडून उल्लेख दिसत नाही. या निवडणुकीसाठी सोलापूरच्या MIM पक्षासह महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते सध्या घरामध्ये अपघातामुळे आराम करत असलेले दिलीप धोत्रे यांनीही विधान परिषदेसाठी गुडघ्याला बाशिंग बांधल्याचे दिसून येते. एकूणच मजबूत परिस्थिती पाहता काँग्रेस निवडणूक लढवणार की महाविकास आघाडीच्या माध्यमातून एकच उमेदवार देणार याकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे. अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.